समजा तुम्ही घर घेण्यासाठी 40 लाख रुपयांचं होम लोन घेतलं आहे आणि या लोनचा व्याजदर आहे वर्षाला 8% आणि कालावधी आहे 25 वर्ष, म्हणजे तब्बल 300 महिने. तसंच या लोनची दर महिन्याची जी EMI बनेल ती बनेल 30,870 रुपये. आता वरवर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की 40 लाख रुपये घेतले आहेत आणि दर महिन्याला 30,000 रुपये भरत राहिलो की हळूहळू कर्ज संपेल. पण इथेच अनेक लोकांची मोठी चूक होते, कारण तुमची पूर्ण EMI कर्ज कमी करण्यासाठी जात नाही. आता बघा, प्रत्येक EMI मध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे प्रिन्सिपल, म्हणजे तुम्ही घेतलेले मूळ पैसे, आणि दुसरं म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे जे बँकेला तुम्ही द्यायचं व्याज आहे ते. आणि लोनच्या सुरुवातीच्या काही वर्षात तुमचा EMI मधला सर्वात मोठा भाग हा व्याज भरण्यासाठी जातो. आता इथे एक उदाहरण बघूयात. 40 लाख रुपयांच्या लोनवरती पहिल्या महिन्यात 8% व्याजदरानुसार साधारण 26,667 इतकं व्याज होतं. तुमची EMI आहे 30,870 रुपये, म्हणजे तुम्ही बँकेला जवळपास 31,000 रुपये भरत असला तरी त्यापैकी 26,000पेक्षा जास्त रक्कम फक्त व्याजातच जाते आणि तुमचं मूळ कर्ज कमी होतं ते फक्त साधारण 4,000 रुपयांनीच. आता विचार करा, तुम्ही दर महिन्याला 30,000पेक्षा जास्त पैसे भरत आहात, पण सुरुवातीला 40 लाखांचं कर्ज खूप हळूहळू कमी होत आहे. म्हणून अनेक लोक काही वर्षे EMI भरल्यानंतर जेव्हा आपलं आउटस्टँडिंग लोन तपासतात तेव्हा तर त्यांना खूप मोठा धक्काच बसतो, कारण की एवढे पैसे भरून देखील कर्जामध्ये फार मोठी घट झालेली नसते. जर तुम्ही हे लोन पूर्ण 25 वर्षे चालू ठेवलं तर साधारण 30,870ची EMI भरताना बँकेला तुमचे एकूण 92 लाखापेक्षा जास्त पैसे जाऊ शकतात. यामध्ये 40 लाख रुपये हे तुमचं मूळ कर्ज आणि जवळपास 52 लाख रुपये फक्त व्याज म्हणून जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही घेतलेल्या 40 लाख रुपयांच्या कर्जासाठी 25 वर्षाच्या शेवटी जवळपास 92 लाख रुपये भरलेले असतील. पण इथे प्रश्न असा आहे की हे 25 वर्ष कमी करून 15, 13 किंवा त्याहून कमी वर्षात हे लोन पूर्ण करता येईल का? तर उत्तर आहे हो. पण त्यासाठी तुम्हाला EMI आणि प्रीपेमेंट यासोबत फक्त स्मार्ट प्लॅनिंग करावं लागेल. चला तर मग हे प्लॅनिंग काय आहे ते बघूयात. तर पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे दरवर्षी एक एक्स्ट्रा EMI भरणं. आता समजा तुमची EMI 30,870 रुपये आहे. तुम्ही दर महिन्याला नियमित EMI भरत आहातच, पण वर्षाच्या शेवटी तुम्हाला बोनस मिळाला, इन्सेंटिव्ह मिळालं किंवा काही एक्स्ट्रा इन्कम झाली तर त्यातील साधारण 30 ते 31,000 रुपये लोनच्या प्रिन्सिपल प्रीपेमेंटसाठी वापरा. आता रेग्युलर EMI मध्ये सुरुवातीला मोठा भाग हा इंटरेस्ट भरण्यामध्ये जातो, पण जर तुम्ही वेगळी रक्कम थोडीशी म्हणजे पार्ट प्रीपेमेंट म्हणून भरली आणि ती थेट आउटस्टँडिंग प्रिन्सिपल कमी करण्यासाठी वापरली गेली तर तुमचं जे मूळ कर्ज आहे ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. कर्ज कमी झालं की पुढील महिन्यांमध्ये त्या रकमेवर लागणारं जे व्याज आहे ना ते सुद्धा कमी होत जातं. म्हणजे वर्षातून फक्त एक एक्स्ट्रा EMI भरून देखील तुम्ही लोन टेन्युअर कमी करण्याच्या दिशेने जाऊ शकता. यानंतर आता दुसरी आणि अधिक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी म्हणजे दरवर्षी EMI थोडी वाढवणं. समजा आज तुमची EMI 30,870 रुपये आहेच. पहिल्या वर्षी तुम्ही हीच EMI भरताच, पण पुढच्या वर्षी जेव्हा तुमच्या पगारात इन्क्रीमेंट झाली तर पूर्ण इन्क्रीमेंट खर्च करण्याऐवजी EMI फक्त 5% वाढवा. म्हणजे महिन्याला साधारण 1,500 रुपये जास्त बसतील. म्हणजे आता जी तुमची नवीन EMI आहे ती जवळपास 32,400 इथपर्यंत होईलच. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा जेव्हा तुमच्या इन्कममध्ये वाढ झाली असेल तर पुन्हा EMI 5% वाढवा. तर अशा प्रकारे तुम्हाला एकदम 10 किंवा 15,000 रुपये जास्त EMI भरायची गरजच नाही. तुमचा पगार वाढेल तशी तुमची EMI हळूहळू वाढत जाईल आणि हेच अतिरिक्त पैसे तुमचं कर्ज लवकर कमी करण्यात मदत करतील. पण सर्वात चांगला परिणाम तेव्हा मिळू शकतो जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्रित करता. म्हणजे दरवर्षी तुम्ही EMI 5% वाढवता आणि त्याचबरोबर वर्षातून एकदा बोनस किंवा एक्स्ट्रा इन्कममधून एक EMI इतकी रक्कम प्रिन्सिपल प्रीपेमेंटसाठी देता. तर अशा पद्धतीने तुमची मासिक पेमेंट क्षमता इन्कम सोबतच हळूहळू वाढत जाते आणि दुसरीकडे तुमचं आउटस्टँडिंग प्रिन्सिपल वेगाने कमी होण्यास मदत होते. तर योग्य पद्धतीनं आणि सातत्याने हे केल्यास 25 वर्षाचं लोन साधारण 12 ते 13 वर्षाच्या आसपास आणण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. पण मित्रांनो, लोन लवकर संपवण्याच्या नादात एक मोठी चूक करू नका. तुमचे सगळे सेव्हिंग्ज लोन प्रीपेमेंटमध्ये टाकू नका. सर्वात आधी तर इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स आणि घरातील महत्त्वाचे कर्ज यासाठी पुरेसे पैसे बाजूला ठेवा. त्यानंतरच उरलेल्या रकमेतून प्रीपेमेंट करा. आणि जेव्हा तुम्ही पार्ट प्रीपेमेंट करता तेव्हा बँकेकडे हेही तपासा की त्या पेमेंटनंतर तुमची EMI कमी होणार आहे की लोन टेन्युअर कमी होणार आहे ते. जर तुमचं उद्दिष्ट कर्ज लवकर संपवणं आणि जास्तीत जास्त व्याज वाचवणं असेल तर तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार टेन्युअर रिडक्शन एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणून या संपूर्ण व्हिडिओतून एक गोष्ट लक्षात घ्या. कमी EMI मिळवण्यासाठी जर तुम्ही लोनचा कालावधी खूप वाढवला तर तुम्हाला अनेक वर्ष व्याज भरत राहावं लागू शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी होम लोन, कार लोन किंवा कोणतंही मोठं कर्ज घेताना फक्त माझी EMI किती आहे
एवढाच विचार करू नका, त्यासोबत हा सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा की या EMI आणि या कालावधीमध्ये मी बँकेला एकूण किती व्याज देणार आहे, ते पण स्वतःला विचारा. कारण तुमचं इन्कम वाढत असेल तर EMI थोडी वाढवा, बोनस मिळाला तर त्यातील काही भाग प्रिन्सिपल प्रीपेमेंटसाठी वापरा आणि शक्य असेल तर वर्षातून एक एक्स्ट्रा EMI भरा. हे छोटेसे निर्णय पुढच्या 10, 15 किंवा 25 वर्षे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. लाईक करा, सबस्क्राईब करा.